गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे. माझं डेली रुटीन चालू झालं आहे. तुम्ही बघू शकता की माझं रुटीन असंच चालू असतं. तर पहिला मी चपातीचं पीठमध्ये आहे. सगळ्यांना बघायचं होतं की माझं डेली रुटीन काय असतं. तुम्ही बघू शकता की माझं रुटीन पहिला मी चपातीचं पीठ मळून घेते, जेणेकरून बाकीची तयारी मी नंतर करते. पहिला मी चपातीचं पीठ मळून घेतलं आहे. आजूबाजू म्हणजे बाकी सगळं सामान पण काढून ठेवलं भाजी बनवण्यासाठी. ॲक्च्युली आज सॅटरडे आहे आणि मी डब्बा नाही घेऊन जाणार होते, तर ह्यांच्यासाठीच फक्त मी भाजी चपाती बनवते आहे. मी डब्बा नाही घेऊन जाणार आहे आणि सॅटरडे आहे आणि म्हणून बोलते की मी आज डब्बा नाही घेऊन जाते. आणि माझं पण काम असतं ऑफिसलाच, कधी कधी असतं सेकंड हँड पोचायला सुट्टी असतो, पण कधी कधी जावं लागतं कामासाठी. तुम्ही इथे बघू शकता की माझं पीठ मळून इथे होत आहे. आणि विचार चालला तर म्हटलं भाजी सगळं साईडला करून मग पीठ मळून मग भाजीची तयारी चालू करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की भाजीची तयारी मी चालू केली आहे इथे. मला ॲक्च्युली जेवण करता करता साफसफाई पण मला जास्त आवडते, जेणेकरून हायजेनिक मला जास्त म्हणजे मी जास्त त्याचं केअर करते की जेणेकरून किचन पण साफ असू दे आणि जेवण पण व्यवस्थित क्लीन आणि व्यवस्थित झालं पाहिजे. मला मला ॲक्च्युली जेवण बनवता येत नाही, पण तरी पण मी ट्राय करते आहे, जेणेकरून माझ्या नवऱ्याला आणि सगळ्यांना व्यवस्थित आवडावं. ॲक्च्युली बोलतात असं की नवऱ्याला ॲक्च्युली जेवण व्यवस्थित दिलं पाहिजे असं असतं. म्हणून मी ट्राय करते की माझं जेवण व्यवस्थितच व्हावं. पण ॲक्च्युली मला चपाती बनवता येत नाही. बाकीचं ठीक आहे, आपण करू शकतो व्हिडिओ बघूनच किंवा काय. माझी चपाती अजूनपर्यंत गोल येत नाही, तरी पण मी ट्राय करते आहे की गोल व्हावं म्हणून. ते पटापट मी कांदे कापायला चालू केले आहेत. मी बघू शकते फास्ट कारण की ॲक्च्युली थोडा लेट झाला होता. मीच लेट उठली होती. सॅटरडे आहे, मला उठायला होत नव्हता. म्हणून बघू शकता की मी इथे कांदा कापून कांदा इथे कापते आहे. आणि बघू शकता कांदा कापून झाल्याच्यानंतर मी टॅमॅटो कापते आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की पंखा पण लावला आहे, कारण की खूप गरम होतं किचनचे. तुम्हाला कोणा माहिती असेल असं किचनचे इथे खूप जास्त गरम होतं. तर प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा गॅस चालू होतं तेव्हा मला पंखा बंद करावा लागतो, कारण की जेवण नाही म्हणजे त्याच्यामुळे जेवण नाही बनवू शकत. म्हणून मग मी बघा इथे बघू शकता की मी क्लीन केलं आहे इथे. तर चपाती रेडी आहे इथे. चपातीचं पीठ रेडी आहे आणि भाजी रेडी आहे इथे. आता मी चपाती करायला घेतली आहे. चपाती पण पूर्ण झाली आहे. बघू शकता की माझं पूर्ण जेवण झालं आहे. भांडी घासून झाली आहे. तर मी निघाली ऑफिसला जायला. तुम्ही बघू शकता इकडे. तर आम्ही आता जातो आहे. मी विंड सीटर घातला आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा इथे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी ऑफिसला घेऊन जातो आहे. तर खूप मस्त. ॲक्च्युली थोडा पाऊस पडत होता, तर म्हणून मी विंड सीटर फक्त वरचं कॅप नाही घातलं होतं, जेणेकरून माझी केस पण भिजतच होती. पण तरी पण थोडीशी तर भिजली पाहिजेच. तुम्ही बघू शकता की मी ह्याला बोलते की कुसका फास्ट गाडी चालवतो आहे. ॲक्च्युली एका साईडलाच मी बसली आहे. तो बोलतो की व्यवस्थित पकड मला. तर हा निघाला आहे मला इथून सोडून. तो तुझ्या ऑफिसला, मी माझ्या ऑफिसला जाते आहे. बघू शकता की मी इथून ऑटो केली आहे इथे. थोडा पाऊस पडत होता, म्हणून तरी पण मी विंड सीटर नंतर काढलं, कारण की रिक्षामध्ये कोण विंड सीटर घालतं. म्हणून मी रिक्षामध्येच विंड सीटर काढलं होतं. तुम्ही ते बघू शकता की मी आता जाते आहे बाहेर. मी बाहेर चालली आहे इथे. ॲक्च्युली डीमार्टला जायचं होतं. तुम्ही बघू शकता की मी डीमार्टला जाण्यासाठी निघाली आहे इथे. आज काहीतरी शॉपिंग करूया. थोडंसं शॉपिंग करण्यासाठी मी बाहेर इथे आली आहे. तर ट्रॅफिक मला खूप जास्त भेटलं इथे. तुम्ही बघू शकता की ट्रॅफिक खूप भेटलं आहे इथे. काय सामान घेतलं त्याचं ॲक्च्युली मी नाही दिलं. इथे बघू शकता की गर्दी, खूप जास्त गर्दी होती. सॅटरडे पण होता, प्लस गर्दी. तुम्ही बघू शकता की बघा माझं सामान सगळं घेऊन झालं आहे. आता मी ॲक्च्युली सामान काय घेतलं आहे ते तुम्हाला नाही दाखवू शकत, काय की मी व्हिडिओज काढायला विसरली आहे आणि खूप दमली होती. तुम्ही आता बघू शकता की एवढी दमली होती की खूप कंटाळा आला होता. शॉपिंग करायला कंटाळा नाही येत, गर्दी होते जास्त. बाय. माझं रुटीन हेच आहे. बाय.